अजित पवार, प्रफुल्ल शेख यांच्यावर आरोप होता, झाली आता वॉशिंग मशीन. म्हणजे आम्हाला काय नोकरीवर घेणार होते ते. काय नाव होतं कारखान्याचं? चैतन्येश्वर साखर कारखाना. साखर कारखाना सध्या दूध डेअरी चालू आहे तिथं मेंढे साहेबाची. आता सुनील मेंढ्याला आहे का अनिल मेंढ्याला हे एवढी माहिती नाही. काय सांगाल, अब की बार मोदी सरकार असा नारा लावला जात आहे, तुम्हाला काय वाटते? मला तर नाही वाटत, तडीपार. अब की बार 400 पार मोदी सरकार असा नारा दिला जाते, काय सांगाल? नाही, आम्हाला पसंत नाही. आता सध्या सांगता नाही साहेब, पण बीजेपीला कहर आहे या क्षेत्रात. बीजेपीच्या नावावरती सुद्धा हे जे खासदार आमदार होतात हे स्वतःचा स्वार्थ साधून, म्हणजे क्विंटलला 2,500 रुपये भाव पाहिजे आणि 500 रुपये क्विंटल बोनस पाहिजे. 15 लाख रुपये तुम्हाला मिळाले का? नाही, तसं भाजपाच्या काळात तर काहीच परिवर्तन झालं नाही. शकतील की काँग्रेसचे मतं खातील ते काँग्रेसचे मतदान खातीलच. भंडारा गोंदिया लोकसभेचे वारे सर्वत्र सुरू आहेत. जशी जशी ऊन कडक होत आहे तसेच निवडणुकीचे वातावरणसुद्धा तापत आहेत. भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्याअंतर्गत येत असलेल्या ग्राम मासड या ठिकाणी आम्ही आहोत सध्या. या ठिकाणी काही नागरिक आहेत, त्यांना आम्ही काही प्रश्न विचारणार या ठिकाणी. काय सांगाल काका, सध्या निवडणुकीचे वारे कसे आहेत तुमच्या भागात? आता सध्या बीजेपीचा माहोल आहे आमच्या इकडे. काय सांगाल, तुमचा जो हा परिसर आहे या परिसरामध्ये जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना तुम्ही ओळखता का? आता नवीन उमेदवार झाल्यामुळे ओळखण्यात येत आहे. काय नाव आहे त्यांचं? पडोळे. सध्या तुमच्या भागामध्ये चर्चा कुठल्या पक्षाची आहे, कोण येऊ शकते, काय वाटते? असं सध्या सांगता नाही साहेब, पण बीजेपीला कहर आहे या क्षेत्रात. यापूर्वी खासदार सुनीलभाऊ मेंढे तुमच्या क्षेत्राचे खासदार होते, आपल्या क्षेत्राचे खासदार होते. काय विकास कामे केली, काय सांगाल? विकासाचं पाहिलं तर काय नाही, पण जनतेच्या दृष्टिकोनातून याला म्हणजे मेंढे साहेबाला कल आहे. कुठल्या पक्षाला समर्थन कराल तुम्ही? मी तसा वंचितचा आहे सर. बहुजन वंचित आघाडी. मग BJPची हवा कसं म्हणता? आता लोकांच्या इकडे आपण बसणं उठणं आहे त्याच्यामुळे BJPची हवा दिसत आहे. काय सांगाल, BJPची हवा आहे, BJPचे खासदार यापूर्वी या ठिकाणी होते. अपेक्षा काय असतील तुमच्या? आता अपेक्षा अशी आहे का आपला काँग्रेस यायला पाहिजे. मी मतदान कोणाला करणार? वंचितला, कारण तुम्ही त्याचे कार्यकर्ते असल्यामुळे. परंतु काँग्रेसचे या ठिकाणी जे उमेदवार आहेत आणि काँग्रेस या ठिकाणी येईल अशी आशंका व्यक्त केली जाते, तुम्हाला काय वाटतं? आता तसं तर वाटत नाही आहे येतील बा म्हणून. काय सांगाल, भाजपच्या तर्फे 15 लाख रुपये तुम्हाला मिळाले का? नाही सर, आतापर्यंत तर नाही आहे. काय वाटते, पुढच्या वेळेस भाजपची सत्ता देशामध्ये आल्यानंतर मिळतील का? आता लोकांच्या आवडीनिवडीच्या नुसार तर वाटत नाही असं का मिळतील बा म्हणून. बरं, जे केंद्रामध्ये जे केंद्रातर्फे भाजपतर्फे वायदे केले जातात त्यावर काय बोलू शकता आपण? तर केंद्राचे जे वादे करत आहेत तर त्याच्यात काहीच निष्पन्न होत नाही ना. आतापर्यंत कोणत्या योजना लागू झालेल्या नाही आहेत. देशामध्ये प्रायव्हेटायझेशन जे होतं त्यावर काय बोलायला आपण? ते योग्य राहणार नाही आहे. म्हणजे तसं करायला नाही पाहिजे भाजप सरकारने. का बरं, त्याच्यापासून काय देशाला फरक पडेल? जे आताचे युवी पिढी आहे त्यांना फरक पडत आहे त्याच्यात. काय नेमकं काय?
नोकऱ्या आणि बाकीचे उद्योगधंद्यावरही फरक पडत आहे त्याच्यात. तुम्ही कुठल्या गावचे आहे? मी मासाडचा आहे. काय परिचय असेल तुमचा? माझं जयेंद्र बाबूराव मूल मोरेजी मूल मूल मूर मूल मूल साहेब, काय सांगाल अजून तुमच्या या परिसराचा विकास झाला का? नाही, तसं भाजपाच्या काळात तर काहीच परिवर्तन झालं नाही आहे. तुमचे आमदार या ठिकाणी नानाभाऊ पटोले आहे म्हणतात, त्यांनी विकास केला का या भागाचा? नाही, अजून तर त्यानं आता 3-4 हे त्यांचे हे झाले, पण ते आतापर्यंत काही विकास केला नाही आहे. भाजपने सॉरी या ठिकाणी काँग्रेसने त्यांचे जे यापूर्वीचे आमदार आहेत तुमच्या भागातले, काय म्हणून आपण सेवकभाऊ वाघाय, त्यांना तिकीट दिली नाही, नाकारली तिकीट. काय म्हणाल, काय सांगाल याच्यावरती? तसं सेवकभाऊ वागायलाच तिकीट पाहिजे होते या एरियातली. कार्यकर्ते चांगले आहेत ते. आपल्या एरियात त्यानं बरंच काही बदल केलेला आहे. सेवकभाऊ वाघाय आता एक अपक्ष उभे आहेत, काय वाटते येऊ शकतील की काँग्रेसचे मतं खातील? ते काँग्रेसचे मतदान खातीलच. भाजपला त्याच्यामुळे फायदा होईल का? हो, त्याच्यामुळे तर भाजपला फायदा आहे. नक्कीच. काय सांगाल, तुमच्या परिसरामध्ये एक 23 वर्षापासून काहीतरी साखर कारखाना तसाच आहे म्हणतात, काय नेमकं त्याचा इतिहास काय काय सांगाल? 23 वर्षापासून अजूनही तसाच पडून आहे ते साखर कारखाना. पूर्ती साखर कारखाना म्हणून त्याचं नाव होतं. ते अजून 23 वर्षापासून काहीच झालेलं नाही. नेमकं त्याचा इतिहास काय काय सांगाल? ते दादाभाऊ तिजकुलेंचं आहे आणि अजून ते बनलं नाही आतापर्यंत. असं बोललं जाते की एक 94 कोटी रुपयाचा काहीतरी कर्ज वगैरे घेतला होता, असं काही आहे? त्याला मलाही तेवढी माहिती नाही. नाही, तर अजून तर आपल्या त्याच्या म्हणजे कर्ज घेतलं हे आमच्यापर्यंत आलेलं नाही आहे. विविध शेतकऱ्यांच्या जमिनी त्या ठिकाणी अधिग्रहित करण्यात आल्या असं बोललं जाते. हो, भरपूर जमिनी खरेदी केल्या त्यांनी. शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळाला का? हो, त्यांचा मोबदला मिळाला त्यांना. शेतकऱ्यांच्या मुलांना त्या ठिकाणी नोकऱ्या मिळणार होत्या असंही काय बोललं जाते? अजून तर त्या याच्यावर झालाच नाही, त्याच्यामुळे त्या अजून काही घेतलेलं नाही. भाजपची यापूर्वी सत्ता होती आणि पुन्हा भाजपची सत्ता येऊ शकते, परंतु तो तुमच्या भागातला जो काही कारखाना एवढ्या दिवसापासून बाकी आहे, काय सांगाल त्यावर? नाही, अजून तर होणार नाही असं वाटतं. त्याच्या कामावरून काहीच त्याच्यात हे नाही, फक्त सेट उभे केलेले आहे. तुमच्या भागातील युवकांना नोकऱ्या मिळाल्या का? नाही सर, आतापर्यंत तर नाही मिळाल्या नोकऱ्या. काय वाटतं तुम्हाला, आता परत भाजपची सत्ता आली तर? अजून नाही मिळणार, पण लोकांचा जे 6,000 रुपये मिळतात शेतकऱ्यांना, त्याच्यामुळे त्यांच्याकडे कल आहे. नक्कीच लोकांना 6,000 रुपये मिळतात आणि अनेक विविध योजनांचा लाभ मिळतात असं तुम्हाला म्हणायचं आहे? हो, त्याच्यामुळे शेतकरी असल्यामुळे त्यांचा कल 6,000मुळे होऊ शकते. आपल्यासोबत एक युवक आहे, काय सांगाल तुमचा काय परिचय आहे? माझं नाव शुभम चिरवतकर आहे. शुभम चिरवतकरजी, काय सांगाल तुमचं काय एज्युकेशन झालं आहे? माझं BSc झालेलं आहे. काय करता तुम्ही नक्की आता? आता शेती आणि पोल्ट्री फार्म आहे माझं. का बरं तुमचं ज्या अर्थी एज्युकेशन चांगलं झालं तर नोकरी नाही, नोकरी नाही. का बरं? नोकरीची इच्छाच नव्हती नोकरी करायची. मला शेती करायची होती आणि बिझनेस करायचा होता. त्याच्यामुळे तुम्ही उच्च शिक्षण घेतलं? हो. काय सांगाल तुमच्या भागाचे खासदार कोण आहेत? आता हल्ली सुनील भाऊ मेंढे. सध्या महाविकास आघाडीतर्फे म्हणजे नानाभाऊच्याच बरोबर डॉक्टर प्रशांत पडोळे उभे आहेत, माहीत असेल तुम्हाला? हो. आणि सुनील भाऊ मेंढेसुद्धा उभे आहेत. हो. त्याच्याबरोबर तुमचे सेवकभाऊ वाघाईसुद्धा उभे आहेत. हो. काय सांगाल कुणाला जास्त इकडे या भागात मतदान होईल? सुनील भाऊ मेंढेंना. कशामुळे? आता त्यांचं काम वगैरे चांगलं आहे. चांगले आहेत आणि मोदी साहेबांच्या केंद्रामध्ये, त्या कारणामुळे त्यांना वोटिंग जास्त मिळू शकतं. अब की बार 400 पार मोदी सरकार हो. होईल का? होऊ शकतो. कशामुळं? कामं. भाजपच्या कोणत्या योजनेचा तुम्हाला फायदा मिळाला? भाजपचं योजनेचं म्हणजे भरपूर योजनेचा फायदा. तुम्हाला कोणत्या योजनेचा फायदा मिळाला? मला तर काहीच नाही मिळालं, पण माझ्या घरच्या लोकांना, माझ्या कुटुंबियांना मिळत आहे. नक्कीच देशामध्ये प्रायव्हेटायझेशन होत आहे असं बोललं जाते, तुम्ही त्याच्याकडे कोणत्या दृष्टीने पाहता? प्रायव्हेटायझेशन आजच नाही तर अगोदरच्या काळापासून प्रायव्हेटायझेशन होत आहे आणि आजच प्रायव्हेटायझेशनचं काही लागलेलं नाही आहे किंवा आजपासूनच नाही आहे ते प्रायव्हेटायझेशनचं, सगळं अगोदरपासूनच आहे. 15 लाख रुपये तुम्हाला मिळाले का? नाही. कुणी देणार म्हणून घोषणा केली होती, काय आयडिया आहे? तशी घोषणा नव्हती केली,
ओके. आता पण त्या माध्यमातून काहीतरी आपल्याला 10 वर्षामध्ये काला धन आएगा हो आला का? आलेलं आहे. शायद भरपूर घोटाळेबाज भेटत आहेत. इलेक्ट्रल बॉन्डबद्दल माहिती आहे का तुम्हाला? नाही. तुम्ही BJPला सपोर्ट करता, त्याच्याबद्दल माहिती असायला पाहिजे ना तुम्हाला. हो. देशामध्ये सुरू असलेले राजकारणाबद्दल काय बोलाल? देशामध्ये सध्या राजकारणाची हालचाल आहे चांगलाच. नक्कीच. तुमच्या भागाचा आमदार कोण आहे? नानाभाऊ पटोले. नानाभाऊ पटोलेंनी तुमच्या भागात काम केलं का? हो चालू आहेत. आता 25 वर्षापासून चालू आहे. ते एकच नेते आहेत 25 वर्षापासून आमच्या काळामध्ये, पण काहीच नाही दिसत आहे. नानाभाऊनी तुमच्या भागात विकास नाही केला असं म्हणायचं आहे? नाही, काहीच नाही. 25 वर्षापासून जेव्हा ते आहेत आमदार म्हणून कार्यरत. कुठल्या गावचे म्हणले तुम्ही? पण आहेत की निघून जेव्हा. गुरु काय सांगाल, तुमचा काय परिचय असेल? आपला परिचय आहे सुनील भाऊ मेंढे. नाही, तुमचं नाव? माझं नाव ताराचंद मोतीराम सोनटक्के. सोनटक्केची काय सांगाल, तुम्ही कुठल्या पक्षाला समर्थन करता? की जेव्हा आपण BJPला मतदान केलं आहे, BJPच्या नावावरती सुद्धा हे जे खासदार आमदार होतात हे स्वतःचा स्वार्थ साधून गोरगरिबाकडे लक्ष न देता हा भ्रष्टाचार का होत आहे, याला कारण काय आहे? नेमका कारण तुमचे खासदार कोण आहेत? आमचे सुनील भाऊ मेंढे आहे ना. सुनील भाऊ मेंढेंनी तुमच्या समस्या मांडल्या नाही का? अजूनही आमच्या या लाखांदूर तालुक्याचा विकास करण्यासाठी अजूनही पैदा व्हायला आहे. कोणचाही खासदार बनेल. आता डॉक्टर पटोले साहेब उभे आहेत आणि सुनीलभाऊ मेंढे सुद्धा उभे आहेत, त्याच्याबरोबर सेवकभाऊ वाघळे सुद्धा उभे आहेत. तुम्हाला काय वाटतं कोण या निवडणुकीमध्ये बाजी मारेल? आता एक म्हणण्याचा तात्पर्य हा जो व्होटरवर असते ठीक आहे, पण जेव्हा आपल्या छातीवर हात ठेवून जर आमदार बनण्यासाठी उभा असेल, खासदाराचे आहे, तर मला म्हणायचं आहे की जेव्हा आपल्याला आपली पोळी पकवण्यापुरता आम्हाला कोणता तरी भम दाखवतात. नक्कीच. ठीक आहे. शेतकऱ्याची आणि शेतमजुराची दशा काय आहे लाखांदूर तालुक्यामध्ये? एकही सुद्धा खासदार आमदार मंत्रीसुद्धा मतलबासाठी इथे येऊन लेक्चर देतात. कमीत कमी एक त्याला समजायला पाहिजे का जेव्हा दुनिया मेरा परिवार आहे, तर खासदारकीसाठी माणसांना छातीवर हात ठेवून असा जन्माला जर आला असेल, अशातून काम करणारा असेल, तो आम्ही त्याला चुनू. परिचय माझं नाव आहे नीलकंठ शंकर रैले. रैलेजी काय सांगाल, तुमच्या भागाचा विकास झाला का? आमच्या भागाचा आजपर्यंत विकासच नाही झाला. कोण आहे तुमचे आमदार? आमचे आमदार नानाभाऊ पटोले. खासदार कोण आहेत? सुनील भाऊ मेंढे. आता भाजप आणि काँग्रेसचे असे 2 लोक मोठे उमेदवार आहेत, कुणाला मतदान करणार तुम्ही? आम्ही नोटाच्या बटन मारू. का बरं? आम्हाला दोन्ही जे खासदार आहेत, तुम्हाला ऑप्शन आहे शेवकभाऊ वाघळे? नाही, कारण तो निवडून येऊ शकत नाही ना. वोट कोण नोटाला देण्यापेक्षा शेवकभाऊ वाघायला देणे का पसंतच नाहीत ना. शेवकभाऊ वाघळे शेवभाऊ अपक्ष आहेत. बरं, तुम्ही तुमच्या भागाचा जो विकास जो आपण म्हणतो झाला का नाही, काय सांगा? झिरो विकास आहे. झिरो. अब की बार 400 पार मोदी सरकार असा नारा आहे. काय सांगाल? केंद्रामध्ये 400 येतील, मी असं नाही म्हणत नाही येतील म्हणून. अच्छा, परंतु तुम्ही इथे सुनील भाऊला मतदान नाही केलं तर सुनील भाऊ निवडून जातील कसे, काय सांगाल? का कोण्या मुद्द्यावर द्यायचं वोट? नक्कीच कोण्या मुद्द्यावर द्यायचं, परंतु तुम्ही देणार नाही तर ते निवडून कसे येतील? ते आपण यांना पाहिलं का? आपण यांना पाहिलंच नाही, अशी पोझिशन आहे. ओळखता का नाही तुम्ही सुनील भाऊला? ओळखतो ना, आमच्या गावात राहिले आहे म्हणजे मला वाटतं कुठंतरी कुणबी असाल. आम्ही कुणबीच हो. नानाभाऊ आमचे कुणबीच होत, सुनील मेंढे आमचे कुणबीच होत. नानाभाऊ सुनील मेंढे आमचे आजगावचे होत प्रॉपर. अच्छा. आम्ही ढोलसर 4 किलोमीटरचं अंतर आहे, ढोलसर आणि आजगाव. सुनील मेंढे नानाभाऊ कमीत कमी 5 रेजिम झाल्या खासदार आहेत, आपला आमदार आहे तिथं, एकदा खासदारही झाले होते. पण विकास झिरो. एखाद्याच्या मंदिराला पैसे लागत असतील त्याला द्यायचं, कोणी मेला असेल त्याला द्यायचं, तेरवीला, असंच काम आहे, काही नाही आहे. बाकी विकास नाही आहे. विकास झिरो. या भागामध्ये लोकांना रोजगार मिळाला नाही. रोजगार आहेच कुठं, मिळेल कुठून? रोजगार नाही तर मिळेलच कुठून? या भागामध्ये काही एक इथे फॅक्टरी म्हणून उभी आहे, ते सांगाडा उभा आहे, काय नेमका त्याचा इतिहास? काहीच नाही. लोहा लोखंड उभा आहे. इतिहास काय आहे त्याचा? लोहा लोखंड उभा आहे, काहीच नाही. काय आहे तो? काय कारखाना म्हणून होता, साखर कारखाना.
कुणी बांधला होता, कधी बांधला होता? तो मला वाटते काय सांगाल? आपल्यासोबत अजून एक युवक आहेत, काय तुमचा परिचय दादा? परिचय मी रवींद्र गोपीनाथ चौधरी तिरकोरी साकोली विधानसभा चुगरेजी आहे तुम्ही? चुधरी चुधरी खैरे कुणबी समाज चुधरी. हां ठीक आहे, माफ करा. मला काय म्हणायचं आहे, तुम्ही कुठल्या पक्षाला लाईक करता, काय सांगाल? नाही, पक्षाचा काही विषय नाही, आम्हाला माणसाची गरज आहे. नक्कीच. तुमच्या भागाचा आमदार कोण आहे आता? आमच्या भागाचा आमदार आता सध्या नानाभाऊ पटोले. खासदार कोण आहेत? खासदार सुनील भाऊ मेंढे. आता तुम्ही मतदान कोणाला देणार? आम्ही ठरवू. नक्कीच. अब की बार 400 पार मोदी सरकार असा नारा दिला जाते, काय सांगाल? नाही, आम्हाला पसंत नाही. तुमच्या भागाचा विकास झाला का नाही? नाही, कोणत्याच बाबतीत नाही. एकीकडे काँग्रेसचे सुनील मेंढे आमच्या गावापासून 10 किलोमीटरवर आहे. अजूनही 5 वर्षामध्ये आमच्या गाव सुद्धा त्या माणसाने बघितलं नाही. काय आम्ही त्यांना मतदान करू? कुठला गाव आहे म्हटलं तुमचा? मासळपासून 7 किलोमीटर. नक्कीच. आमच्या गावाला अजून पाऊल लागले नाही. तो माणूस आमच्यासाठी काय करू शकते? तुमच्या गावामध्ये जे काही सांगाळा उभा आहे त्याचा काय प्रकार आहे? नाही, काहीच नाही. काय आहे? काय काय नेमकं काय आहे? आमच्या गावाला खासदार फंडातून अजूनही कोणतीच निधी आलेली नाही. नाही, जे सांगाळा उभा आहे साखर कारखाना म्हणून, साखर कारखाना तर तो आता काय- 10 का 20 वर्ष झाले बंद आहे. हा प्रकार काय त्याचा? तर ते सांगतील उत्तर, आम्ही त्यांना विचारू. प्रश्न आमचा आहे, इथं जो प्रोजेक्ट उभा केला तो कोणासाठी? या जनतेसाठी. आणि या जनतेला अजून काम मिळालं नाही. तो प्रोजेक्ट कुठं गेला, काऊन बंद पडला, त्याचा उत्तर कोणी द्यावा? खासदारांनी द्यावा, आमदारांनी द्यावा. तो नानाभाऊ. काय सांगाल काका, काय परिचय आहे तुमचा? केशव लक्ष्मण मटाले, मुक्काम पोस्ट मासळ. मटालीची काय सांगाल? अब की बार मोदी सरकार असा नारा लावला जात आहे, तुम्हाला काय वाटते? मला तर नाही वाटत. तडीपार. तुमच्या भागाचे खासदार कोण आहेत? आमच्या भागाचे खासदार मेंढेजी. मेंढेजी तुमच्या भागात फिरतात का? नाही, कधीच नाही. तुमच्या भागाचे जे आमदार आहेत, मला वाटते नानाभाऊ पटोले आहेत, ते कधी फिरतात का इकडे? ते नेहमीच येतात, महिन्यातून 2 महिन्यातून बिलकुल येतच राहतात. दोघांमध्ये काय फरक आहे? भरपूर जमीन आसमानचा फरक आहे. खासदार सुनील भाऊ मेंढे यांनी तुमच्या भागाचा कितपत विकास केला, काय सांगता येईल? झिरो बजेट. येणाऱ्या निवडणुकीची हवा कुठल्या पक्षाची गरम आहे, काय सांगाल? नाही, ते नाही सांगू शकत आपण. या ठिकाणी सेवकभाऊ वाघाई हे सुद्धा अपक्षमध्ये उभे आहेत, काय सांगाल? त्यांची काय स्थिती असेल? काँग्रेसचे मत खातील का ते? नाही, खाणार नाही. आता यावेळेस तर खाणार नाही. काँग्रेसने त्यांना तिकीट द्यायला पाहिजे होती का? नाही. का म्हणून? कोणता काम केला? मागं वंचितमध्ये उभ्या राहिले ते आमदारकीला. भाजपने तुमच्या भागात विकास केला नाही असं तुमचं म्हणणं आहे? बिलकुल 100%. परंतु कुठंतरी म्हणलं जाते की शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी वाटली जात आहे. हो, ते वाटली जाते 2000. गरिबांना राशन फ्री दिलं जात आहे. राशन फ्री काय? तो गरीब महिलांना गरीब महिलांना साड्या दिल्या जात आहेत, त्या फाटल्या आहेत. नक्कीच ते आता ते बोला तुम्ही बोला. नाही, साड्या आणून दाखवायच्या का? नाही, मिळाल्या त्यांना आनंदाचा सीधा दिला जात आहे, काय सांगा? त्याच्यातही काही नाही आहे. आनंदाचा सीधा रामनवमी राहते त्या तारखेला नाही मिळत. रामनवमी झाल्यानंतर 15 दिवसांना आनंदाचा सीधा मिळतो. भाजप सरकारवर तुम्ही नाराज काय? नाराज म्हणजे काय? आम्ही काँग्रेसचा आहो ना. हा पक्ष फोडणे, तो पक्ष फोडणे, त्याच्यावर ईडी लावणे आणि ईडी लावल्यानंतर त्या पक्षात गेल्यानंतर सरळ ते वॉशिंग मशीन. अजित पवार, प्रफुल्ल शेख यांच्यावर आरोप होता, झाली आता वॉशिंग मशीन. देशामध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष बदल सुरू आहेत, काय सांगाल? हे फक्त बीजेपीमुळे पक्ष बदल आहे. ईडीमुळे. नक्कीच तुम्ही बोलणार का? आपल्यासोबत नागरिक आहेत, काय सांगाल? तुमचा काय परिचय? मंगेश खेमराज प्रधान साहेब, काय सांगाल? या तुमच्या भागामध्ये कुठल्या पक्षाची हवा जोरदार आहे? पक्षाची तरी सध्या नाही सांगता येणार साहेब, कारण अजून की बार मोदी सरकार 400 पार म्हणते, तुम्हाला काय वाटते? नाही. या तुमच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कुठेतरी बीजेपीची हवा गरम आहे अशी चर्चा आहे, काय सांगाल? नाही, अजून तरी पहा, काँग्रेसची पण हवा नाही. डॉक्टर प्रशांत पटोले हे नवीन चेहरा आहे, तुम्हाला काय वाटते त्यांच्याबद्दल? नाही, नवीन चेहरा आहे, यंग आहे. वास्तविक पाहता त्याच्यावर आपल्याला लक्ष केंद्रित करायला पाहिजे, काय हरकत नाही. कारण आपण 5 वर्ष झाला सुनील मेंढे साहेबाचा कारकीर्द बघितला, त्याच्यामुळे जो सुनील मेंढे साहेब तुमच्या भागात येतात का? नाही. येत्या निवडणुकीला
आपल्या भागात म्हणजे त्याचे दौरेच नाहीत ना एखादा मरून जायला तरी पाणी पाजायला नाही येतो माणूस का तो उजेड पाडणार आहे. नक्कीच अबकी बार मोदी सरकार 400 पार म्हणून सत्तेमध्ये येण्याच्या प्रयत्नात आहे. तुमचं काय मत आहे? नाही येणार केंद्रात 400चा तुमच्या भागाचा भाजपने विकास केला का? नाही, झिरो, मुळीच नाही. मग त्यामुळे आता काँग्रेसचे प्रशांत पडोळे साहेब उभे आहेत, BJPचे सुनीलभाऊ मेंढे आहेत आणि मला वाटते अपक्षमध्ये शेवभाऊ वाघाई आहेत. कुणाचं पारडा जड असेल? पडोळे साहेब. पडोळे साहेबांचा असेल. हो. भाजपच्या कुठल्या योजनेचा तुम्हाला लाभ मिळाला का काहीतरी कधी? नाही, आपल्याला तर नाही. त्याच्यामुळे तुम्ही नाराज आहे का? नाही, कारण आपण कसा त्या ह्याच्यामध्ये मोडतच नाही, त्याच्यामुळे त्या कॅटेगरीमध्ये तुम्ही मोडत नाही म्हणून तुम्हाला भाजपचा नाही. त्याचा प्रायव्हेटायझेशन देशामध्ये होत आहे त्याच्यावर काय बोलाल का तुम्ही? हो, बोलीन ना. बोला. जशी राज्यामध्ये ED आहे, CBI आहे, त्यांच्यावर लेटर धाडून त्यांची सरकार फोडण्याचं काम हे भाजपनं केलं. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रात जे काय प्रोजेक्ट बनत आहेत, कंपन्या म्हणा किंवा काही, ते गुजरातला नेत आहेत. मग महाराष्ट्रामध्ये जो युवक आहे सुशिक्षित बेरोजगार, त्या व्यक्तीनं करायचा का? प्रश्न राहिला 5 किलो तांदूळ आनंदाचा शिधा म्हणता तुम्ही, अरे आम्ही त्याला 5 किलो फुकट देतून, पण आम्हाला जे युवक आहेत त्याच्या हाताला रोजगार द्या. भाजप सरकारकडून तुमची अपेक्षा काय आहे? अपेक्षा म्हणजे पहिली गोष्ट महागाई, आमच्या धानाला भाव पाहिजे. आमच्या धानाला भाव, जो खातावर जे लागलेला GST टॅक्स आहे, अजून अनेक जो काही टॅक्स आहे तो मागे घ्या. शेतकऱ्याला दुसरा का पाहिजे आणि युवक वर्गाला काम महत्त्वाचं. नक्कीच आपल्याबरोबर या ठिकाणी नागरिक आहेत. तर नागरिक काय सांगाल? शेतकऱ्याच्या मालाला निर्यात लावता तुम्ही. शेतकऱ्याच्या मालाला आम्ही कास्तकार आहो. महागाई काही नाही आहे, महागाई झिरो आहे. जरी कोणी म्हणत असेल का महागाई आहे, महागाई नाही आहे साहेब. ज्या वेळेस 100 रुपये रोजी होती, आज 300 रुपये रोजी आहे. 100 रुपये रोजी होती तेव्हा आज 300 रुपये रोजी आहे. महागाई नाही आहे. पण आम्ही शेतकरी आहो, आमच्या शेतामध्ये माल पिकते, त्या मालाला तुम्ही भाव का नाही देत? त्याला 6वा वेतन पाहिजे, 6वा वेतन सरल्यावर 7वा वेतन पाहिजे, 7वा वेतन झाल्यावर 8वा वेतन पाहिजे. जो 80,000 रुपये पगार उचलते मास्तर, 10 वाजे शाळेत जाते, 5 वाजे घरी येते, किती घाम काढते तो, त्याला 1 लाख रुपये पेमेंट पाहिजे. आम्ही रात दिवस राबतून तर आमच्या धानाला 2,000 रुपये क्विंटल. आमचं हे जे 4 जिल्हा आहेत तांदळाचे म्हणजे धानाचे, आज आम्हाला 2,000 रुपये क्विंटल. आणि एक बाई जरी शेतीवर नेला, त्या बाईचं 150 रुपये रोजी द्यावं लागते. एक माणूस जरी नेला त्याचं 300 रुपये द्यावं लागतात. गव्हर्नमेंट हेक्टरी दिलं ना. आता पहिले राष्ट्रवादी काँग्रेस सरकारची सरकार आली होती, 2.5 वर्षासाठी सरकार होती, त्यानं 500 रुपये बोनस होता BJP सरकारचा कंटिन्यू. त्याने एकखट्टे 700 रुपये बोनस केला. एकच वर्ष दिला, दुसऱ्या वर्षी हातात भोपळा दिला, पुन्हा दिला नाही. मी असं कोणतीच सरकारला म्हणजे दोषी नाही देत. सांगत आहोत एअर कंडिशन कोण खाल्लं? तुम्ही खाल्लं का? एकच वर्ष बोनस दिला, 700 रुपये क्विंटल, त्याच्यानंतर पुन्हा दिलं नाही. हां, आता BJP सरकार आली 2.5 वर्षाच्या नंतर, तर 20,000 रुपये हेक्टरी देत आहे बोनस. हेक्टरी 20,000 रुपये बोनस देत आहे. मी याच्यामध्ये समाधानी आहे का? नाही. काय अपेक्षा काय तुम्हाला? आम्हाला हेक्टर म्हणजे क्विंटलला 2,500 रुपये भाव पाहिजे आणि 500 रुपये क्विंटल बोनस पाहिजे. नक्कीच तुमच्या भागातले जे आता खासदार, हे गोष्टी सांगतो, नाना भाऊनं भंडाऱ्यामध्ये जाऊन सन्याल जेव्हा आमदार होता, आता आमदारच आहे, पेंडी जाळलं नव्हतं. शेतकऱ्यासाठी का केलं? फक्त पेंडीच जाळलं नानाजी, शेतकऱ्यासाठी काहीच नाही केलं. त्याचा फायदा काय झाला? काहीच नाही झाला. का झाला? काय झालं? तो स्वतः आता 1,000 रुपये क्विंटल बोनस मागत आहे. त्याची सरकार होती तर 500-700 रुपये एक वर्ष दिलं. रामप्रकाश रामजी दिगोरे, राहणार मासळ, तहसील लाखानूर, जिल्हा भंडारा. दिगोरेजी काय सांगायला, तुमच्या भागाचा विकास झाला का? आमच्या भागाच्या विकासासाठीच सांगून राहिलो तुम्हाला. नक्कीच. 15 वर्ष झाले नाना पटोले आहे इथं आमदार म्हणून, त्याने सुद्धा काही केलं नाही. सुनील मेंढे खासदार आहे, त्याने सुद्धा केलं नाही. मग ह्या समस्या न्यायचा कुठे हे सांगा. तुम्हाला म्हणायचं का तुमच्यासाठी दोन्ही जे पुढारी फेल आहेत, पूर्ण टोटली फेल आहेत. आता येत्या निवडणुकीमध्ये आता तुमच्या समोर 2च ऑप्शन आहेत, काय करणार? आता लसा सोडून आम्हाला यांनाच द्यावं लागेल, ह्या कुत्र्यांनाच पोट भरायला लागतं, नाही तर नोटा धावून मारायला लागेल. याच्यावर तर काही उपाय नाही. तुमच्या कुठल्या गावच्या म्हणलं तुम्ही? मासळचे स्टाफ. मासळमध्ये इथे काहीतरी एक
40 एकर जागा वगैरे घेऊन काहीतरी हो कारखाना सुरू झाला होता. काय इतिहास आहे त्याचा? काहीच नाही. टीना जे आहे टीनाचा शेड उडला आहे, लोहा आहे तो उभा आहे आणि जे पब्लिक आहे ते अशी चालली आहे. काय प्रकार काय त्याचा? आता काम आहेत त्यांचा कोणाला माहित साहेब. कुणाच्या जमिनी गेल्या त्याच्यामध्ये? आमच्या कास्तकारांच्या, आमच्या गरीबांच्या. सीताराम इस्तारी थेर. सीताराम इस्तारी थेर, असळचे रहिवासी. काय प्रकार आहे जो तिथं सापळा आहे लोखंडाचा शेतीमध्ये? काय नेमकं त्याचा इतिहास काय आहे? 1 वर्ष गुळचा पिरला होते, गुळाचा कारखाना लावला होता ना ते. हो, तेव्हापासून चोरी झाली गेलं मग त्याची काहीच नाही. काय कुणी स्टार्ट केलं होतं? चालू कुणी केलं होतं? यानं आपला टिचकुल्यानं, दादा टिचकुल्यानं. कुणाच्या जमिनी गेल्या त्या ठिकाणी? माझे 2 एकर 5 जमीन गेली. आता परिस्थिती त्याचे तुम्हाला पैसे मिळाले? 50,000 एकरी भेटले. अगदीची घटना आहे. 10-15-20 वर्षाचे जमाना आहे. काय तुमच्यावर काय प्रकार होता नेमका म्हणजे तुम्हाला काय बोलले होते ते? त्याचे आमचा एक मुलगा ड्युटीला. हो, मी सुरेश मारुती बोरकर मासड. जे काही साखर कारखाना आहे त्याबद्दल काय सांगाल? साखर कारखाना जेव्हा सुरुवात यानं जमिनीची जे सुरुवात केला घेण्याची, आम्हाला आमच्याकडून यानं 50,000च्या भावाने शेती घेतला. आम्हाला समोर सांगितला का तुमच्या याचा एक मुलगा आम्ही तुमच्या ड्युटीवर घेऊ आणि तुम्हाला जेव्हा तुम्हाला दोन वर्षामध्ये आम्ही हा कारखाना चालू करून समोर आमची जर शेती आहे, आम्हाला वाटलं का लंबा उद्या या शेतीमध्ये आमचे काही नक्कीच त्या ठिकाणी शेतकऱ्यांना काही फायदा नाही झाला का? काहीच नाही झाला. आता ते त्या ठिकाणी जो सांगाळा उभा आहे तिथे तुमची शेती आहे, कुणाच्या कब्जामध्ये ते आता दादा टिचकुलेचा नावावर कुणाचे आहे? दादा टिचकुलेचे आहे. शेतकऱ्यांना जे बोलले होते त्या पद्धतीने झालं नाही झालं. शेतकरी नाराज आहे का आता? हो, नाराज आहे. टिचकुले साहेब कुठल्या पक्षाचे होते? ते आता बीजेपीचे होते. पूर्वी बीजेपीचे होते. मग आता तुम्ही त्याच्यानंतर बीजेपीचे दुसरे खासदार या भागात झाले, त्यांना बोलले नाही का याबद्दल? बोलून झाले कोणी काम करू नाही शकले ना, बोलूनही काम करू शकले नाही. काय सांगाल? साखर कारखाना जो बंद पडलाय किती वर्षापासून आहे, त्याची आता सध्या जमीन कोणाकडे आहे, मालकी कोणाकडे, काय सांगाल? आता पहा, एक आमच्या गावाचा सुरेश भाऊ ब्राह्मणकर आहे, डॉक्टर साहेब त्यांच्याकडे थोडी बहुत शेती आहे आणि मेंढे साहेब आहेत त्यांच्याकडे काय आहे. आता हे नेमकी कोणाची हो कोणाकडे नाही आहे हे एवढा माहिती नाही, पण सध्या दूध डेअरी चालू आहे तिथं मेंढे साहेबाची. आता सुनील मेंढ्याला आहे का अनिल मेंढ्याला हे एवढी माहिती नाही. नेमका शेतकऱ्यांना त्याच्यामुळे फायदा झाला की घाटा झाला? घाटा आहे ना, टोटल कायचा फायदा आहे साहेब? शेतकऱ्यांनी त्यांना काही बोलले नाही का तुम्ही? का बोलणार आहे, कोणाकडे बोलणार आम्ही? कोण नाही ती विचारते ना, कोण पुसते आम्हाला, सांगा ना. नक्कीच तुमच्या भागामध्ये किती असे शेतकरी आहेत ज्यांच्या जमिनी त्या याच्यामध्ये गेल्या आहेत? जवळपास 15 ते 20 लोक असतील करून. आता तेवढी माहिती नाही मला. त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे का 25 ते 30 एकर जमीन गेली आहे. शेतकऱ्यांना त्याचा मोबदला नाही मिळाला का? नाही, मोबदला मिळाला त्यावेळेस ज्या परीने होती त्या परीने मोबदला दिला. त्यांचा काही विरोध नाही, आमचाही काही विरोध नाही. त्या ठिकाणी असे बोललं जाते की काही बँकांकडून जवळपास 90 कोटी रुपये त्याच्यावर कर्ज उचलण्यात आला होता, असं काही? एवढी माहिती नाही सांगू शकणार साहेब आपण. त्यांचा अंतर्गत घाव काय हे आम्हाला काय माहीत राहणार आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना काही फायदा झाला? काही फायदा नाही. आणि जसा शेड उभा आहे तसाच उभे आहे. जमीन गेली, 50,000 रुपये 1 एकराचे दिला. बघा, यांची 1 एकर जमीन गेली म्हणता. काय परिचय तुमचा? प्रवीण नान्ने. प्रवीण नान्ने. बाबा नाव. किती तुमची एकर जमीन गेली त्या ठिकाणी? 1 एकर. काय मोबदला मिळाला? 50,000 रुपये त्या काळामध्ये. हो. आणि काय अजून देणार होते काय ते 5 वर्षानंतर ते बावणे होता त्यांचा, काय 5 वर्षानंतर कारखाना चालू करणार होती, असं नाही का? तर आता वर्ष किती लोटून गेले, आम्ही लहान होतो. काय त्या कारखान्याचं काय नाव होतं? काय तुम्हाला काय घेणे होतं का? घेणे होतं का तिथून? घेणे म्हणजे आम्हाला काय नोकरीवर घेणार होते ते. काय नाव होतं कारखान्याचं? चैतन्येश्वर साखर कारखाना. साखर कारखाना. आता तुमच्या भागामध्ये साखर कारखान्याचा जो सापळा आहे, सांगाळा आहे, जमिनी आहे, तिथेच विकास झाला नाही झाला. आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे भाजपचे खासदार आहेत त्यांनी सुद्धा तुमचा विकास केला नाही असं तुमचं म्हणणं आहे. या ठिकाणी काय करणार तुम्ही आता? त्याला काय करणार आम्ही? त्याला करणारच का? तुमचा विकास झाला नाही तर विकास पुरुष तुम्ही कोणाला निवडून देणार? आम्हाला तरी निवडून कोणाला द्यायचा ते आमचा विचार आहे. नक्कीच. आधी त्यांना निवडून दिले, आता यांना निवडून दिले, दोघांनी काही नाही केले.
भरोसा करायचा कोणावर करायचा? नक्कीच या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. कारखाना त्याच ठिकाणी आहे, जमिनी त्याच ठिकाणी आहे, परंतु शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असंही सांगितलं जात आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी गेल्या त्या ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांनी वायदा केला होता का त्यांच्या परिवारातल्या मुलांना नोकरीसुद्धा देऊ असं पण त्या ठिकाणी बोललं जात होतं असंही नागरिकांचं या ठिकाणी सांगणं आहे. परंतु या ठिकाणी भाजप असेल किंवा काँग्रेस असेल त्यांच्या नेत्यांनी या भागाचा विकास केला नाही असंही या ठिकाणी सांगितलं जात आहे. त्यामुळे या ठिकाणी कुठंतरी लोकसभेची जे निवडणुकीचे जे वारे आहे मोठ्या प्रमाणात गरम आहेत. नागरिक या ठिकाणी कन्फ्यूज आहेत नेमका मत कोणाला द्यायचे अशा पद्धतीचं, आणि विकास पुरुष या ठिकाणी नसल्यामुळे नागरिक नाराज आहेत, नाराजीचे सूर आहे असंही या ठिकाणी बोलल्या जाते. त्यामुळेच कुठंतरी हा जो या ठिकाणचा नागरिकांचा मतदान आहे मला वाटते शिवभाऊ वाघ यांच्याकडे वळणार का हे पाहण्यासारखे असेल. पाहता महाराष्ट्र केसरी न्यूज